नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाजपचे आमदार नितेश राणेंच्या जामिनावर थोड्याच वेळात निर्णय होणार आहे. सिंधुदुर्ग कोर्ट या संदर्भातला निर्णय देईल. त्यामुळे नितेश राणेंना बेल मिळतो का त्यांना जेल होते याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. नितेश राणे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत अशी माहिती मिळते आहे, पण सिंधुदुर्गामध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. सिंधुदुर्गामध्ये आज दोन गोष्टींकडे लक्ष लागलंय. एकतर बँकेच्या निवडणुका आणि दुसरीकडे नितेश राणेंसंदर्भात काय फैसला होतो. एका बाजूला नितेश राणेंसंदर्भात थोड्याच वेळात निकाल लागेल, तर दुसरीकडे ज्या निवडणूक होत आहेत, बँकेची जी निवडणूक होते, जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भात वैभव नाईकांना असं वाटतंय की आपलाच विजय होईल. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर खूप मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन बघायला मिळतंय. खूप घडामोडी घडतायत कणकवली सिंधुदुर्गामध्ये. हे मतदान केंद्राबाहेरचं वातावरण आपण बघतोय. त्यामुळे जे रॅपिड ऍक्शन फोर्स जे आहे ते देखील तैनात झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. तुषार, कणकवली सिंधुदुर्गामध्ये दोन गोष्टींकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. एकतर नितेश राणेंसंदर्भातला निकाल कुठल्याही क्षणी येऊ शकतो, त्यांना जेल होते का बेल मिळतो, आणि दुसरीकडे या निवडणुकांमध्ये नेमकं काय होतं, काय सांगशील? सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर कोणत्याही क्षणी नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरचा निकाल येऊ शकतो, कारण की दोन्ही पक्षांचा युक्तिवाद हा संपलेला आहे. सध्या न्यायाधीश हंडे या जे दोन्ही जे प्रामुख्याने वकील होते त्या वकिलांचे मुद्दे काढून आता डिक्टेशन वाचन त्यांचं सुरू आहे, आणि कोणत्याही क्षणी न्यायाधीश हांडे नितेश राणेंच्या जामीन अर्जासंदर्भातला निकाल देऊ शकतात. आणि आता आपण जर पाहिलं असेल तर राज्याच्या राजकारणामध्ये ज्या राजकीय वेगवान घडामोडी घडत आहेत त्याचं प्रमुख केंद्रबिंदू हे आता सिंधुदुर्ग आहे, आणि सिंधुदुर्गाच्या सत्र न्यायालयामध्ये या संदर्भातला निकाल हा थोड्याच वेळात लागणार आहे. त्यामुळे काय नेमका निकाल लागतोय याची उत्सुकता आता सगळ्यांना लागलेली आहे. आणि या कोर्ट परिसरामध्ये आपण जर पाहत असेल तर राणे समर्थक आता मोठ्या संख्येने गर्दी करण्यास सुरुवात झालेली आहे. एकीकडे जिल्हा बँकेच्या निवडणूक आहेत, जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्ये राणे समर्थक विरुद्ध शिवसेनाचे कार्यकर्ते एकमेकांना भेटताना पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे आता कोर्ट परिसरामध्ये देखील गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे, कारण की कोर्टाचा निकाल हा कोणत्याही क्षणी येऊ शकतो. कारण की आज दोन्ही पक्षांचे वकील आहेत त्यांची आर्ग्युमेंट पूर्ण झालेली आहे. त्यामुळे नेमकं कोर्ट काय निकाल देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जर या ठिकाणी कोणताही निकाल देण्यात आला तर त्याचे पडसाद आपल्याला सिंधुदुर्ग या परिसरामध्ये उमटताना पाहायला मिळू शकतात, आणि त्यामुळे सिंधुदुर्गच्या संपूर्ण जिल्हा परिसरामध्ये अतिरिक्त पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. यावरती स्वतः पोलीस महासंचालक लक्ष देऊन आहेत, कारण की एकीकडे होणारी जिल्हा बँकेची निवडणूक आणि दुसरीकडे जर नितेश राणेंच्या जामीन अर्जासंदर्भात जर काही वेगळा निकाल लागला तर कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवरती आता खरंय तुषार, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. खरं तर तुषार, तू आता कोर्ट परिसरामध्येच आहेस, तिथे काय वातावरण आहे? कार्यकर्ते तिथे सुद्धा जमलेत का कालच्या सारखे? सुवर्ण, आपण जर पाहत असाल तर आता या कोर्ट परिसरामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने आतमध्ये जाण्यास सुरुवात झालेली आहे. ही दृश्य आपण पाहत असाल, कारण की आता कोणत्याही क्षणी हा निकाल लागू शकतो, कारण की आता सध्या न्यायाधीश डिक्टेशन करताना पाहायला मिळतात, आणि डिक्टेशन झाल्यानंतर आपल्याला न्यायाधीश थेट आपल्याला निकालाची ऑर्डर देणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या दोन्ही बाजूला जर आपण पाहत असाल तर या ठिकाणी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली आहेत, कारण की कोर्ट परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची गंभीर दखल जरी पोलीस प्रशासनाकडून घेतलेली असली तरी कार्यकर्ते मात्र या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहेत. आणि सिंधुदुर्गामध्ये आपण पाहिलं असेल तर वेगवेगळ्या भागामध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुका जे मतदान आहे ते पूर्ण झालं आहे, आणि मतदान पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी पूर्वीच आपल्याला या जल्लोष या ठिकाणी शिवसेनेकडून साजरा करताना मला त्याच विषयी म्हणजे
म्हणजे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदान संपलेलं आहे त्याविषयी तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे, पण आधी आपल्या प्रेक्षकांना ही बातमी सांगूया सिंधुदुर्गामध्ये कशा पद्धतीने वेगवान हालचाली होत आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं मतदानही संपलेलं आहे, ज्याचा उल्लेख आता आमचे प्रतिनिधी करत होते। राणे समर्थक आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत बघायला मिळते। महाविकास आघाडीतील नेत्यांना बँकेत विजयाचा विश्वास वाटतो आहे। दरम्यान दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये कणकवलीत राडा सुद्धा झाला अशी माहिती मिळते आहे। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय आणि जसं तुषार रुपनवर आमचे प्रतिनिधी सांगत होते की जरी मतदान संपलेलं असलं आणि निकाल समोर यायचा असला तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष बघायला मिळतो आहे। वैभव नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उदय यांनी त्यांच्याशी संवाद साधला। आपल्यासोबत वैभव नाईक आहेत, स्थानिक आमदार, त्यांच्याशी बोलूया। शिवसैनिकांनी फटाके फोडलेले आहेत, आधी हा विजय जल्लोष आहे, आत्मविश्वास आहे, काय सांगतात? निश्चितपणे आत्मविश्वास आहे। गेल्या वर्षभरामध्ये जे काम झालंय त्यावेळी शिवसेनेचा निश्चित विजय या ठिकाणी होईल। दोन्हीकडे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। निश्चितपणे तणावाचं वातावरण हळूहळू निवळेल। आम्ही विजयाच्या पाठीशी आहोत आणि निश्चित विजय आमचा होईल। न्यायालयात अजून निकाल वाचन सुरू झालेलं नाहीये, निकाल लागलेला नाहीये। भाजपचे आमदार नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही मिळणार यावरती निकाल पूर्वी शिवसेने जल्लोष गुन्ह्यात असतील तर निश्चितपणे त्यांना जामीन नाकारला जाईल, त्यांना अटक होईल। मनीष दळवी यांना जामीन जो आहे तो नाकारण्यात आलेला आहे। तोच न्याय नितेश राणे यांना देखील ते मनीष दळवी सुद्धा एक आरोपीचे कडे होते आणि हे पण आरोपीचे एक कडे आहे, त्यामुळे त्यांचा जामीन फेटाळला जाईल। उद्या जेव्हा निकाल होईल त्यावेळेला याला परिस्थिती आणखी नाजूक होईल किंवा परिस्थिती चिघळेल असं वाटतंय का? शांतता हवी आहे निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शांतता या ठिकाणी होईल। पण उद्याचा निकाल काय वाटतो तुम्हाला? मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, निकाल 100% शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या बाजूने राहील। किती 19 पैकी किती जागा 19 पैकी 19 जागा शिवसेना महाविकास आघाडीच्या आहेत। 19 जागा शिवसेना जिंकून येईल असा आत्मविश्वास वैभव नाईक आमदार यांनी व्यक्त केलेला आहे। प्रत्यक्षात निकाल काय लागतोय हे आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि तत्पूर्वीच इथे शिवसैनिकांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। फटाके वाजवणं असेल, घोषणाबाजी असेल, जोरदार सुरू झालेला आहे। शिवसैनिकांच्या या घोषणाबाजीला राणे समर्थकांनी देखील घोषणाबाजीनेच उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे काहीसं तणावाचं वातावरण जे कणकवलीमध्ये निर्माण झालेलं आहे। पोलिसांनी देखील बंदोबस्त वाढवलेला आहे। उद्या मतदान झालेल्याची मतमोजणी आहे, तेव्हा नेमकं प्रत्यक्षात काय घडतंय, सिंधुदुर्गातला शिमगा उद्या अजून कोणतं रूप धारण करतो हे आपल्याला पाहावं लागेल। नितेश राणेंच्या जामिनावर आज निर्णय अपेक्षित आहे। नितेश राणे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत अशी माहिती मिळते आहे। सिंधुदुर्गात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस संरक्षण कोर्टाच्या परिसरामध्ये अधिक वाढवलं गेलेलं आहे। संतोष परब हल्ला प्रकरणासंदर्भात भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। 2 दिवस सुनावणी सुरू होती, आजच्या दिवशी निर्णय येईल असं अपेक्षित आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी अटकपूर्व जामीन मिळतो का नाही मिळत या संदर्भातला निर्णय समोर येईल आणि जर अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला तर नितेश राणेंना अटक होऊ शकते। त्यामुळे काय नेमकं समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। सगळ्यांच्या नजरा सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाकडे लागून आहेत। न्यायालयामध्ये 27 डिसेंबरला अटकपूर्व जामिनाकरता नितेश राणे यांनी अर्ज केलेला होता आणि या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झालेली आहे, त्यावर आज निर्णय येऊ शकतो। त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। आज निर्णय येण्याची शक्यता आहे आणि पुढच्या काही क्षणात या संदर्भातला निर्णय येऊ शकतो। कोरोना संदर्भातली बातमी आहे। देशात कोरोना आणि ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याने राज्य सरकारकडून नागरिकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आणि गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे। पण अनेक ठिकाणी नेते मंडळींना राज्य सरकारचे हे नियम लागू होत नाहीत असं दिसतंय। अनेक सामान्य नागरिक प्रश्न विचारतात की नेत्यांना हा नियम लागू होत नाही का? कारण सर्वसामान्यांच्या कार्यक्रमांवर जर निर्बंध असतील तर नेते मंडळींच्या सार्वजनिक कार्यक्रमांकरता नियम का नाहीत? अहमदनगरमध्ये भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिलेंच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला, यावेळी मोठी गर्दी झाली। तर बीडमध्ये भाजपचे माजी आमदार बाजीराव जगताप यांच्या मुलाच्या लग्नाला कोरोना नियम पायदळी तुडवल्याचं बघायला मिळालं।
संयोजकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी थोडंसं सहकार्य करायचं आहे मधूनच आणि सन्मानित दिलीपरावजी मोठे पाटील उद्योजक माननीय बाळासाहेब काकांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर स्वागत करत आहोत. तर औरंगाबादमध्ये भाजप आमदार नारायण कुचेंच्या पुतणीच्या लग्नात सुद्धा गर्दी होती आणि पनवेलमध्ये उपमहापौरांच्या वाढदिवसाला कोरोना नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र होतं. त्यामुळे सामान्यांना एक न्याय आणि नेते मंडळींना वेगळाच असा प्रश्न विचारला जातोय. रुग्णसंख्या वाढल्यास कडक निर्बंध लावावे लागतील, तसंच नियमांचं सगळ्यांनीच पालन करावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. राजकीय नेतेच गर्दी करतात असं नाही. तुमच्या घरात कुठलं लग्न असले, तुमचे आमचे बरेच वर्षाचे संबंध असले तर बाबा एकदा तरी येऊन जावा. ते सांगताना आम्हाला सांगतात की आम्ही सगळं नियमाचं पालन केलं, आम्ही अजिबात तिथं गर्दी केली नाहीये, आम्ही जो काही तुम्ही नियमावली ठरवून दिली तसं, आणि तिथं गेल्यानंतर चित्र वेगळंच असतं. आता हे एकदा दोनदा व्हायला लागलं तर मग तिसऱ्या वेळेसपासून आम्हाला आमच्यावरच बंधनं घालून घेऊन आम्हाला बाहेर पडताच येणार नाही. आम्ही बाहेर पडलो नाही तर त्याच्यातनं वेगळे पुन्हा मीडियामध्ये बातम्या सुरू होतील, हेच घरात बसून राहिलेले असले सगळेच आहे ना. त्याच्यामुळं भीती पण लोकांच्या मनामध्ये राहता कामा नये, पण कोरोनाच्या बाबतीमध्ये असणारे जे काही नियम आहेत त्याचंही सगळ्यांनी पालन केलं पाहिजे. याबद्दलची भूमिका सरकार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळीकडे सांगितली पाहिजे आणि आम्ही स्वतः पण त्याचं पालन केलं पाहिजे. नियमांचं पालन सगळ्यांनीच करायला हवं, मग ते राजकारणी असोत की सर्वसामान्य, असं परखड मत नोंदवलंय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी. जनतेनं नियम पाळले तर निर्बंध अजून कडक करावे लागणार नाहीत असंही ते म्हणाले. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपल्याबरोबर आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, कोरोनाचे रुग्ण जे ते वाढताना दिसत आहेत. काल मुंबईमध्ये 2,500च्या जवळपासचा आकडा गेलाय. राज्यात रुग्णसंख्या वाढते, वर्ष सरते. या वर्षासाठी काय नवीन रिस्ट्रिक्शन्स लागू शकतात, नियमात वाढ होऊ शकते, काय कारवाई होऊ शकते? येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करताना प्रत्येकाच्याच मनामध्ये जल्लोष असणं ठीक आहे, परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य सरकारने, गृह विभागाने काही गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्सप्रमाणे प्रत्येकाने कोविड प्रोटोकॉलचं पालन करणं आवश्यक आहे. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. आपापल्या घरामध्ये राहून आपल्या फॅमिलीसोबत आपण त्या ठिकाणी न्यू इयरचं सेलिब्रेशन करावं आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावं. सर, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, दोघांकडनंही नियमांचं उल्लंघन होतं आहे असं दिसून येत आहे. जनतेला सांगितलं जातं, लोकांना सांगितलं जातं की नियमांचं पालन करा, परंतु अनेक राज्यकर्ते या नियमांचं पालन करताना दिसत नाही. येत्या काळात कठोर कारवाई केली जाईल का? हो, जनतेची ही जी भावना आहे, ही भावना की सामान्य माणसाला जो नियम आहे तोच नियम नेत्यांनासुद्धा लागू आहे, अन्य लोकांनासुद्धा लागू आहे. त्याच्या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा अपील करेन की सगळ्यांनी नियमाचं पालन केलं पाहिजे. सर, नवीन काही नियम येत्या म्हणजे उद्या 31 तारीख आहे, तर नवीन काही नियम लागू होऊ शकतात का या 2-3 दिवसापुरते? ऑलरेडी इश्यू केलेलं आहे सर्क्युलर त्याच्या संदर्भामधलं, आणि सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते दिलीप वळसे पाटील, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनीच नियमांचं पालन करणं हे अतिशय गरजेचं आहे. येत्या काळामध्ये नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण व्हायला सुरुवात झालेली आहे. राजकीय कार्यक्रमांमधील गर्दी आणि नेत्यांनाही आता अडचणीत आणते. काही दिवसांपूर्वी अधिवेशनादरम्यान शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंना आणि त्यांचे पती सदानंद सुळेंना कोरोनाची लागण झाली अशी माहिती सुप्रिया सुळेंनीच ट्विटरवरून दिली. तर काल राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. आता भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच राधाकृष्ण विखे पाटील कर्डिलेंच्या मुलाच्या लग्नाला आणि हर्षवर्धन पाटलांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित होते. महाराष्ट्राची खबरबातमध्ये एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. देशभरामध्ये 26 डिसेंबरनंतर दर दिवशी 10,000 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढलेले आहेत. मागील 24 तासात देशात 13,000 रुग्ण वाढले. दिल्लीचा संक्रमण दर हा 1.29% इतका आहे. तर 22 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत.
केरला में करीब 25.66% केसेस हैं और महाराष्ट्र में 21.3% केसेस एक्टिव केसेस हैं। यानी कि यह वो दो स्टेट हैं जहां पर 10,000 से अधिक संख्या में एक्टिव केसेस हैं। 3 स्टेट ऐसी हैं जहां पर कि 5,000 से 10,000 के बीच में एक्टिव केसेस हैं और 31 स्टेट अभी भी देश में ऐसी है जहां पर कि 5,000 से कम संख्या में एक्टिव केसेस नोट किए जा रहे हैं। अगर आप देखें कि महाराष्ट्र में 9 दिसंबर के हफ्ते में ओवरऑल देश की वहां की स्टेट की केस पॉजिटिविटी 0.76% थी, तो हमने देखा है कि वह एक महीने में बढ़कर 2.59% के करीब हो गई है। यानी कि 3.4 टाइम्स इंक्रीज इन केस पॉजिटिविटी महाराष्ट्र में नोट की गई है। एक स्थाई पर जहां केस पॉजिटिविटी में वृद्धि हुई है, उसी के साथ ही हमने देखा है कि वहां ओवरऑल जो केस रिपोर्ट हो रहे हैं उसमें भी काफी वृद्धि नोट की गई है। जैसे कि 9 दिसंबर वाले हफ्ते में जब वहां पर 4,463 के करीब वीकली केसेस आ रहे थे, वह ऑलमोस्ट करीब 3 गुना बढ़कर अब 13,220 के करीब केसेस पिछले एक हफ्ते में नोट किए गए हैं। या सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। दिवसभरातल्या ताज्या बातम्या अपडेट्स बघण्यासाठी news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला फॉलो करा आणि कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका।